वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तू नाईट कॉलेज मध्ये पण शिकवायला जातोस? नाही. मग ये मला बस स्टँड वर भेटायला. कुठं? तर आनंद धाम च्या तिकडे मी उभा आहे. चट करून ये इकडे. आलोच. हो मास्तुरे. इकडे. पराग अनुष्का प्रेमाचे प्रतीक. प्रतीक पळून पळून भूक लागली असेल ना. खाणार का दम बिर्याणी? एकदम फर्स्ट क्लास आहे. म्हटलं तुम्ही इतके दिवस दमच दम देताय, दम बिर्याणी खाऊन माझ्यात पण दम येतो का? ऐक ना प्रतीक, चल जरा बाजूला जाऊन बोलूया. घोड्यावर बसून आलाय का? आता संपवली मी बिर्याणी. पेमेंट करायचं. येलं ना तुमचं पेमेंट काय? गंमत केली हो, चिडता काय? बिल भरेल का? नको नको, तुम्ही नका भरू, मी भरतो. नाही तर दम बिर्याणी पचणार नाही. ना कसं वाटलं तुमचं नगर? म्हटलं मी एकट्याने कशाला फिरू, म्हणून तुला फिरवलं. तू दाढी का वाढवलीस? ये देखो, इसने दाढ़ी बढ़ाई. इसने मेरी गर्लफ्रेंड को चुराया. मैंने बढ़ानी चाहिए ना दाढ़ी. काय तुला काय वाटू राहिलं? काय काय तू वागू राहिला ते बरोबर आहे? काय राहिलो मी वागू? तू सगळ्यात चुकीचा वागू राहिलाय प्रतीक. एक चूक बरोबर काही नसतं रे. सगळी अंधश्रद्धा आहे. प्रेमात पड. कळलं ना? तू मास्टर आहे ना? मास्टर आहे. इसने माझी गर्लफ्रेंड ना त्यांनी चोरलं. काय? मला माहिती आहे प्रेम आंधळ असतं, पण असं प्रेमाचं पांघरून घेऊन कसंही वागता येत नाही मनासारखं. हे चुकत असतं. रोमिओ हे वर्गात नाहीये, कळलं का? मी शिकवायला जायचं नाही. काल तू मला शिकवतोय. माझ्या गर्लफ्रेंडला यांनी चोरलं. हो ठीक आहे, नाही शिकवणार. फक्त तू तिला त्रास द्यायचा नाहीस. अनुष्काला? अरे तुला काय माहितीये काय चीज आहे ती? चीज चीज बोललो रे. जाम पोचलेली पोरगी आहे, कळलं का तुला? तुला तरी काय कळतं रे प्रेमातलं? काही कळतं? प्रेम म्हणजे त्याग असतो, त्याग. हे असं त्रास देणं नाही. मग नको ना देऊ त्रास. हो ना, आमच्या मधनं बाजूला हो. माहितीये ना, प्रेम म्हणजे त्याग असतो. मग कर त्याग. कारण तू तिला नकोय. तिला गरज नाहीये तुझी. तुला कळत नाहीये का? गरज नाहीये.
हा मग काय, तू तिच्या सगळ्या गरजा भागवतोय का रे? प्रतीक अंगाला काय हात लावला तू? हा? अंगाला काय हात लावला? प्रतीक नीट अंगाला काय हात लावतो तू? ते नको प्रतीक. प्रतीक सरक रे, सरक माग, सरका. काय लावलं? सरका माग, सरका माग, सरका माग, सरका माग. निकम गुरुज नाचणार रे तू? हे धंदे करतो का? नाही सर. तू कोण बाबा? कोणाचा नातू, कोणाचा मुलगा? वाय मोठ्या बापाचा पोरगा आहे का ते कळावं म्हणून. उगा नंतर लपडा नको. तो थ्रेट देऊ का ठेवून? काय पोलीस म्हणजे काय खेळणं समजलं काय? हो, माइंड युअर ओन बिझनेस सर. सर म्हणतोय. ए सडक छाप गुंडा नाहीये मी. अरे गुंडा असलं तरी फरक नाही. ए शिकलेलो आहे मी. पुण्याचा आवाज कसला चढवतो रे? इथे बँकेमधनं लोन घेऊन पळून जातात ना देशाच्या बाहेर, त्यांना पकडा ना, मला कशाला पकडताय? अच्छा, काय म्हणला रे तू? माइंड युअर ओन बिझनेस काय? देन यू ऑल्सो माइंड युअर ओन बिझनेस. सर मी जस्ट शट अप. नीट उभा राहा रे. पायाची नडगी तोडी ना नाही तर तुझ्या. हवालदार, काय गडबड आहे ही? साहेब पिलेला आहे हा, वास येतोय तोंडाचा. पुण्याचं शान आहे ते. मग घ्या, गाडीत घ्या त्यांना. त्या दोघांनाही घ्या, चला. ऐका ना, मी काय म्हणतो. काय म्हणतो तू? जे काय म्हणायचं ना ते पोलीस स्टेशन मध्ये म्हणायचं आता. चला, इथं अजून तमाशा नको. चला. हो साहेब. ए, नाही नाही, मी काय केलंय? ही डेलिबरेटली पुश्ड मी. सो ही इज गिल्टी, नॉट मी. ओके, यू शुड अंडरस्टँड दिस. तू नीट उभा राहा. मध्ये मध्ये तोंड नाही मारायचं. तू काय केलं, यांनी काय केलं, आम्ही काय करायला पाहिजे, तुला सगळं पोलीस स्टेशन मध्ये सांगतो. हा, बापाला शिकवतो काय कसं जेवायचं ते? हवालदार, या दोघांना आतमध्ये. चला. चल रे, चल, 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 चल. लावू नका, कळलं काय? चल 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 चल. हॅलो. हा हा दीपाताई. हॅलो बुसकुटे, अहो ही काय वेळ आहे का फोन करायची? अहो दीपाताई, वेळच तशी आलीये म्हणून तर फोन करून राहिलो ना. सकाळी बोलू. हो, ते तुमच्या मास्तरांनी गोंधळ करून ठेवलं इथं रस्त्यावर. काय? कोण? अहो तुमचे ते पराग मास्तर नाही का? अहो ते ह्या इथं रस्त्यावर धिंगाणा घालत होते. पोलिसांनी नेलंय पकडून त्यांना. हा? काय नाव आहे रे तुझं? सर, डू यू वॉन्ट मी टू स्क्रीम माय नेम? ए येडी हळद. इथं न शिकलेलं पोरग थोडीशी इलायची पिली ना की पटापट इंग्रजी बोलतं, कळलं ना? मायच्या भाषेत बोल. आणि हा, मी जेव्हा विचारील तेव्हाच बोलायचं, कळलं?
तू सांग रे, काय नाव आहे तुझं? पराग निकम, काय करतो? प्राध्यापक आहे भूगोलाचे. ऐका हवालदार, पाहिले का हे असे प्राध्यापक? हं? अरे काय रे तुम्ही प्राध्यापक, हा? तुमच्याकडे पाहून पोरांनी हे शिकायचं का? रस्त्यावर धिंगाणा करता, हा? अरे प्राध्यापक ना तू, गप गुमान घरी जायचं, जेवून झोपायचं, कशाला या बेवड्याच्या नादी लागतो? अरे साहेब, हा माझ्या मैत्रिणीला त्रास देऊ राहिला होता. असं आहे ना? पाहिलं हवालदार, हे असं गुतड आहे. नाही मला वाटलंच होतं, प्राध्यापक माणूस रस्त्यात फायटिंग करू लागला म्हणजे पोरीच मॅटर असणार. एक्सक्यूज मी सर, ए मी काही बोलू का? हे बघा कसं आहे, माझी जी गर्लफ्रेंड प्रेयसी आहे तिला मी कुठल्याही प्रकारचा त्रास देत नव्हतो. साहेब, हा खोटा बोलू राहिला. काय बोल, ए बाबा नाही, मी खरंच देत नव्हतो. नाही, जर मी तिला त्रास देत असतो तर तिने पोलीस कंप्लेंट केली असती ना. तुम्हाला माहित, कुठल्याही पोलीस स्टेशनला तिने कंप्लेंट केलेली नाहीये, म्हणजे मी त्रास देत नाहीये. तर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मध्ये अशी छोटी छोटी भांडणं होतात, छोटे छोटे वाद होतात, आणि हे असे तिसरी माणसं आली ना की डोकं फिरतो. साहेब, हा खोटा बोलू राहिला. ही भांडणं छोटी नाहीयेत. अरे काय बोलतोयस तू? अनुष्काची गर्लफ्रेंड होती पण आता नाहीये, यांचं तुटलंय साहेब. अहो नाही, चुकीचं बोलतोय हा माणूस. चुकीचं बोलत नाहीये साहेब. फोन कॉल्स होतात दर दिवशी. साहेब, यांचं ब्रेकअप झालं. काय? ब्रेकअप झालं तरी हा माणूस तिला फोन करून त्रास देतो. तिने मला स्वतः सांगितलं साहेब की तिला प्रचंड मानसिक त्रास होऊ राहिलाय. म्हणून मी फक्त मित्र म्हणून मध्यस्थी करायला गेलो. त्याला एवढंच सांगितलं साहेब की तू चुकीचा वागू राहिला, पण नाही, हा पुण्यावरून आला ना लढायला माझ्याशी. अनुष्का नाव आहे हवालदार पोरीचं. अनुष्का नाव आहे ना पोरीचं? बर काय गुरुजी, हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची मॅटर पुणे मुंबई सारख्या शहरात शोभतात, आपल्या नगरला नाही. अहो त्या मोठ्या शहरांची चांगली परंपरा आणायची इकडं. ते हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं पार्सल कशाला घेऊन आले नगरला? सर एक विचारू का? हा नाही म्हणजे तुम्ही बोलणार आहात का डायरेक्ट मला आतमध्ये टाकणार आहात? नाही तसं असेल ना तर मला माझ्या वकिलाला फोन करायला हवा. बर हो, कारण कसं आहे, आमच्या दोघांमधलं जे मॅटर आहे ते आम्ही बाहेर सॉल्व्ह करू, तर तुम्ही पडायची मध्ये गरज नाही. पप्पे, अगं घड्यात वाजले किती बघ, झोप ना आता. हो काय, तू एवढा अभ्यासाचा लोड काय घेते का? काय आज एका रात्रीत अभ्यास करून उद्या पीएचडी हातात घ्यायची काय तुला? अरे अभ्यास नाही करू राहिले मी. अच्छा, दाजींना प्रेमपत्र वगैरे लिहिते काय? भाषण लिहू राहिले, भाषण. भाषण? आणि तू कुठं करणार आहे? मी नाही करणार आहे. हं. त्या होणाऱ्या चुलत सासूबाई आहेत ना, अरे म्हणजे परागरावांची काकू, दीपा काकू. हा त्या, ए सॉरी, त्यांचं काय? त्यांच्यासाठी लिहू राहिले भाषण. तर दिवसभर काम आणि पीएचडीचा क्लास, लिहिणंच झालं नाही. उद्या लिही की मग, त्याला काय झालं? 4 वेळेला फोन येऊन गेला त्यांचा. हा, म्हणलं आता वेळ आहे तर आता तरी लिहावं. अरे बाबा सासरवाडीकडचं काम आहे, नाही कसं म्हणणार. खरंय खरंय. आणि त्यांना तू लिहिलेलं तर लय आवडतं. भाषण रायटर म्हणून तुमच्याकडे जॉब द्या म्हणून मला. नको बाबा, एवढ्यातच जीव चालला माझा. म्हणजे मी लिहिते ते त्यांना आवडतं, पण त्यांच्या पायी मला किती त्रास होऊ राहिला हे कोण सांगणार आहे त्यांना? पराग्राफ काय? हा मग आता त्या पठारे मास्तरशी पराग्राफ बोलले, समजून सांगितलं, तुझा पीएचडीचा क्लास चालू केला. ते तर बाहेरचे, इथं घरची बाई आहे, काकू आहे, त्याला काय झालं न सांगायला? नाही नाही, मला थोडा त्रास झाला तरी काही हरकत नाही, पण माझ्यामुळे ह्यांना काही त्रास नको बाबा. यांना आत्तापासून नवऱ्याची एवढी काळजी? चांगले चांगले. तसं नाहीये दादा. मग कसंय पप्पे? का डुचकाय ना तू? मी नाही सांगत तुला काही, तुझा. माझी बाहुली रुसली की. पप्पे सांग ना. नाही, बोल ना पप्पे. मी नाही सांगणार. बोल ना बोल ना बोल ना. पीएचडी साठी मदत केली आहे त्यांनी, पीएचडी म्हणून म्हणले. तेवढं आहे बरं का पप्पे.
पण आपल्या घरातल्यांपैकी कोणी थँक्यू म्हणलं का त्यांना? कुणी नाही म्हणलं, मी एकटीनं म्हणलं. तू काय एकदा काय 100 वेळा म्हणशील. एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लाव. का? का काय थँक्यू म्हणतो ना त्यांना, मोठा भाऊ आहे ना तुझा. त्यांना फोन नाही केला तर काय म्हणतील ते पप्पे? एवढी PhD ला मदत केली आणि हिच्या घरच्यांनी डुंकून विसरलं. तू लाव बर. अरे आत्ता कसं फोन करणार? ते झोपले असतील. हे, तू जागी आहे ना, कशी झोपतील? ए तसं नाही, पण तू फोन लाव बाई, बोलू दे मला. नाही तर थोर स्वातंत्र्य सैनिक निकम गुरुजींचे पण तू रुसून बसतील बाई. पण बोलणार तू? हा हो, मीच बोलणार. लाव. काय नाव म्हणलं? प्रतीक. प्रतीक. पोरीचं नाव पण प्रतीक आहे हवालदार. अरे तिचं नाव सांग ना. ए आपल्या अनुष्का. अनुष्का. नंबर दे रे तिचा. 9987545543. वा, हनुमान चालीस रोज वाचतो कर तू. पाठ आहे तुला एकदम. आणि सांग 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 काय नंबर आहे? 9987. यार कोण फोन करते आता? हॅलो. हा हॅलो. कोण? अनुष्का का? हो बोलतेय. हे तुम्ही हे पराग निकम आणि काय नाव रे? अनुष्का. अनुष्का. अरे तुझं नाव सांग ना हेकण्या. प्रतीक महाबळ. हा, हे पराग निकम आणि प्रतीक महाबळला ओळखता का मॅडम तुम्ही? हो पण पण हो काय झालंय? मी सावेडी पोलीस स्टेशन मधून इन्स्पेक्टर पवार बोलतोय मॅडम. तुम्ही असं करा, अर्जंट बेसिसवर पोलीस स्टेशन मध्ये या. हा, आत्ताच्या आत्ता. खुन्नस कसला येतोय? हा, पोलीस स्टेशन मध्ये मारणार आहे मला? नाही, मारणार नाहीये. मला जरा एक गोष्ट सांगायची होती तुला. हा, बोल ना मग बोल. बाबा आपल्याकडे पूर्ण रात्र आहे, बोल तू. प्रतीक, तुला जसं वाटू राहिलं ना तसं नाहीये आमच्यात. काय काय बोलतोय? मी अनुष्काचा बॉयफ्रेंड नाहीये. थोड्या वेळापूर्वी सांगितलं असतं ना तर त्यांनी विश्वास ठेवला असता, सोडलं असतं तुला. पण आता काही फायदा नाही भाऊ. तुझी दारू उतरली नाहीये का अजून? बाबा मी खरंच सांगू राहिलोय, आमच्यात तसं काहीच नाहीये. हो, अनुष्का माझ्याबरोबर अशी वेड्यासारखी का वागते? अरे का खोटं बोलतो रे तू? अरे कारण तू डोक्यात गेलाय तिच्या. तुला 4 पैशाची अक्कल यावी ना म्हणून ती असं खोटं बोलू राहिली की मी तिचा बॉयफ्रेंड आहे. काय 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 हे भावड्या, तू का असा वागू राहिला? नाही म्हणली आहे ना ती, ब्रेकअप झालाय ना तुमचं, मग का त्रास देऊ राहिला तिला? का उगा पळत्याच्या मागे लागून स्वतःची इज्जत घालू राहिला? हे बघ प्रतीक, मी तिचा बॉयफ्रेंड नसलो ना तरी मी तिचा एक चांगला मित्र आहे. आणि तिला समजा कोणी त्रास दिला ना तर मी नाही सहन करू शकत. मग तो कोणी का असे ना, कोणी पण. साहेब 1 मिनिट बोलू का फक्त? हा,
हॅलो. हॅलो, मी बोलू राहिले. तुम्ही झोपले होते का? नाही. हा, ते समीर दादाला तुमच्याशी जरा बोलायचंय. कोण? नाही म्हणजे काही काम आहे का इतक्या रात्री? तुम्ही कामात आहे का? हा, पोलीस स्टेशन मध्ये आहे. काय? मी तुम्हाला सगळं डिटेल्स सांगतो. जरा गडबडीत आहे, उद्या कॉल करतो. आणि टेन्शन घेऊ नका बरं का, टेन्शन सारखं काही नाही. मी सांगतो तुम्हाला पण परत सगळं.